अमरावतीमध्ये सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी त्रस्त। सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। खानदेशात केळीच्या लागवडीमध्ये यंदा मोठी वाढ। लागवडीसाठी दर्जेदार आणि अतिसंवर्धित रोपं मिळत नसल्यानं कंद लागवडीस शेतकऱ्यांची पसंती। राज्यामध्ये मका पिकानं पेरणीचा गाठला उच्चांक। अद्याप पेरणी सुरू असतानाच तब्बल 2,88,000 हेक्टरवर घेण्यात आलं मका पीक। पिकासाठी शेतकऱ्यांनी गुंतवले 60% क्षेत्र। हळदीच्या दरात घसरण। हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका। मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्यामुळे दर कोसळले। अमरावतीच्या मांजरी मसला गावात शेतीच्या वादावरून 5 एकर सोयाबीनवर केली फवारणी। मीरा 71 या तणनाशकाची फवारणी केल्यानं शेतकऱ्याच्या 5 एकरवरील सोयाबीन पीक झालं खराब। वाशिमच्या पिंपरी सरहद परिसरातील उतावळी नदीला पूर आल्यानं शेकडो एकर शेतीचं मोठं नुकसान। अवघ्या महिन्याभरात दुसऱ्यांदा शेती खरडून गेल्यानं शेतकरी हतबल। राज्यातील बाजारात कोथिंबिरीची आवक वाढली। बाजारातील दर स्थिर। कोथिंबिरीला प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांचा दर। तर राज्यातील बाजारामध्ये कारल्याची आवक मंदावली। मागणीमध्ये वाढ। पिकाला काही भागात पावसाचा आणि कमी पाण्याचाही फटका। सध्या कारल्याला सरासरी 3,000 ते 3,500 रुपयांपर्यंतचा दर। पपईला चांगली मागणी असताना दुसरीकडे बाजारातील आवकही घटली। आवक घटल्यामुळे पपईच्या दरात वाढ। सध्या 1,600 ते 1,800 रुपये प्रति क्विंटलचा दर। इंगोलीतल्या केळीला विदेशामध्ये चांगली मागणी। केळीला मिळतोय 2,220 प्रति क्विंटलचा भाव। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण।